प्रभू येशू ख्रिस्त जो कोणी स्वीकारतो प्रियानो, त्याला सर्व काही गोष्टी परमेश्वर देणार आहेत. पण महत्त्वाचं आहे की तो पुत्र जो आहे त्याला त्यांनी स्वीकारलेला असेल तरच प्रियानो ह्या सगळ्या गोष्टी त्यांना बाकीच्या मिळणार आहेत. आज प्रियानो नुसता ह्या मुलांचा 3 जणांचाच बाप्तिस्मा आहे म्हणून आपण म्हणत नाही, परंतु आपण सगळेजण आध्यात्मिकरीतीने देखील प्रियानो या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे की आपल्या ठाई पुत्र आहे का, तो प्रभू येशू ख्रिस्त आपण स्वीकारलेला आहे का. आणि स्वीकारलेला आहे तर जगातल्या बाकीच्या गोष्टींच्या मागे प्रियानो आपण धावणार नाही जसे बाकीचे लोक धावत होते, पण आपल्याला मात्र तो पुत्र मिळालेला आहे तर सर्व काही आपल्याला प्रियानो प्राप्त होणार आहे. असंच प्रियानो शास्त्रभाग आपण गलतीकरासमध्ये प्रियानो या ठिकाणी वाचलेला आहे. आणि गलतीकरास पत्र याचा 2रा अध्याय त्याच्या 20 वचनामध्ये पौल त्या ठिकाणी म्हणत आहे. गलतीकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 20 वचनामध्ये तो म्हणत आहे, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळला गेला आहे आणि यापुढे मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योग्य आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरता दिलेले आहे. पौल त्या गलतीच्या मंडळीला, गलती या शहरामध्ये असलेल्या मंडळीतून प्रियानो जे विश्वासणारे लोक आहेत त्यांना उद्देशून तो म्हणत आहे की मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळला गेलेलो आहे. आता मी जगत नाही आहे, म्हणजे त्याचं परिवर्तन झालेलं आहे. आणि ते परिवर्तन तो आपल्याला प्रियानो जसं प्रेषितांची कृत्य त्याचा 9वा अध्यायामध्ये प्रियानो पाहायला मिळतं की तो प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखण्याआधी विश्वासणाऱ्यांना तो छळत होता. आणि ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला दर्शन दिलं आणि मग त्यानंतर जे परिवर्तन त्याचं झालेलं आहे, तर आता तो म्हणत आहे मंडळीच्या लोकांना की मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खिळलेलो आहे. जुना जो माणूस आहे तो प्रभू येशू ख्रिस्त जसा वधस्तंभावर खिळला गेलेला होता तसं माझा स्वभाव मी मनुष्य म्हणून जो आहे तो आता त्या ठिकाणी खिळला गेलेला आहे. आणि तो मनुष्य खिळला गेल्यानंतर एक उदाहरण म्हणून प्रियांनो आपण पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर मेल्यानंतर त्याला पुरण्यात आलं, पण 3ऱ्या दिवशी तो उठला आणि तो एकदम वेगळा प्रियांनो, म्हणजे शरीर तेच होतं परंतु बदललेलं रूप, मरणावरती विजय मिळवलेला असा व्यक्ती प्रियानो त्याच्या शिष्यांसमोर आणि बाकीच्या लोकांसमोर येत होता. पौल म्हणते की वधस्तंभावरती सुद्धा मी खिळलं गेलेलो आहे आणि आता मी जगतोय असं नाही. पुढं तो म्हणत आहे मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळला आहे, यापुढे मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. आज म्हणून प्रियानो मी माझं जे शीर्षक आहे ते मी घेतलेलं आहे की ख्रिस्त आपल्यामध्ये आणि आपण ख्रिस्तामध्ये. मी ख्रिस्तामध्ये, आपण ख्रिस्तामध्ये आहोत आणि ख्रिस्त आपल्यामध्ये आहेत. थोडक्यात प्रियानो प्रभू तर आपल्याबरोबर आहे, इमॅन्युअल म्हणून प्रियानो आपण म्हणतो, ख्रिसमस साजरा करत असतो. आम्हाबरोबर देव, आम्हाबरोबर देव आहे, पण आम्ही त्या देवाबरोबर आहोत का? ख्रिसमस तर निघून गेला. काही लोकांना असं वाटतं की ख्रिसमस संपला सगळं आता, पण आपण आता त्या देवाबरोबर आहोत का? आम्हाबरोबर देव होता, मागील वर्षभरामध्ये होता, पण आता मात्र तो आपल्याबरोबर आहे का? आहे, पण आपण त्याच्याबरोबर आहोत का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण आता सर्व काही संपलेलं आहे. ख्रिसमस संपलेला आहे, न्यू इयर संपलेला आहे, आणि आता प्रियानो आज किती तारीख आहे? 12. आणि मराठीमध्ये म्हण आहे नाही का, नव्याचे नवीन वर्षाचं झालं, संपलं. 9 दिवस खूप चांगले सेलिब्रेशन केलं. आता तर 12वा दिवस झालेला आहे आणि पुढे अजून 1-2 दिवसात परत सुट्टी, मग अजून माणूस शिथिल होतो, निवांत होतो. आम्हाबरोबर देव सेलिब्रेशन झालेलं आहे, पण आपण ते देवाबरोबर आहोत का? ख्रिस्त आपल्या ठाई आहे, पण आपण ख्रिस्तासाठी जगत आहोत का प्रियानो? आणि म्हणून ह्या गोष्टी पाहत असताना मुद्दामून त्या ठिकाणी पौल म्हणत आहे ख्रिस्त माझ्यासाठी जगतो आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे.
जे काही शरीरामध्ये आता जीवन आहे किंवा मी जीवित आहे, तर त्या ख्रिस्तामुळे ते आहे, माझ्या स्वतःचं काही असं नाही आहे. आपल्याला प्रियांनो फिलिप्पियरास पत्र चांगलं माहीत आहे. जर आपण फिलिप्पियरास पत्र त्याचा 3रा अध्याय आणि 7वं वचन आपण वाचूया. 7 पासून ते 8 पर्यंत मी वाचत आहे. फिलिप्पियरास पत्र 3रा अध्याय. आणि प्रियांनो तिथं म्हणत आहे पौल त्या मंडळीला, तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्या विषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठतेमुळे मी सर्व काही हानी असे समजतो. त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो आणि त्या केर कचरा अशा मी लेखतो, यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा. जगातल्या बाकीच्या सर्व गोष्टींबद्दल तो म्हणत आहे, मी मुकलो, त्याला मुकलो म्हणजे मी सोडून दिल्या. मला फायद्याच्या पण वाटत होत्या, मी धरू शकलो असतो, पण आता मी सोडून टाकलेल्या आहेत. त्या बाकी सगळ्या गोष्टी मी केर कचरा म्हणून लेखत आहे आता, कारण ख्रिस्त त्याच्या ठाई आहे. या वचनामध्ये मात्र तो म्हणत आहे प्रियांनो की ख्रिस्ताचं ज्ञान मला मिळालं आहे, तेव्हापासून माझ्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे. मला तेच ज्ञान सर्वात महत्त्वाचं मौल्यवान वाटत आहे. उदाहरणामध्ये प्रियांनो जसं मी म्हटलं होतं की काही लोकांना जगातल्या बाकीच्या गोष्टी मिळायला पाहिजे असं खूप काही वाटत असतं, पण तो पुत्र जो आहे किंवा त्याचं जे जीवन आहे त्या फ्रेममध्ये प्रियांनो बनवलेलं आहे, तेच मात्र प्रियांनो फार सुंदर आहे असं प्रियांनो वाटणं आपल्याला पण गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त शुभवर्तनामध्ये प्रियांनो जसा दिसतो तो मला पाहिजेल आहे, तो माझ्या जीवनामध्ये पण तसं कार्य करायला पाहिजे. माझं सुद्धा जीवन बदललेलं पाहिजे. कितीतरी लोकांचं जीवन त्याने बदललं प्रियांनो ज्यावेळेला तो भूतलावर मानवाचं रूप धारण करून होता. आज सुद्धा प्रियांनो त्याच सामर्थ्याने तो आपल्यामध्ये कार्य करायला तयार आहे. पण ख्रिस्त आपल्यासाठी आहे, आपल्यामध्ये आहे, पण काय आपण ख्रिस्तामध्ये आहोत का? आज जे 3 तरुण बाप्तिस्मे घेणार आहे त्यांना मौल्यवान वाटलं प्रियांनो. ते तरुण आहेत, 17-18 वय आहे त्यांचं, आणि या वयामध्येच त्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार करायचं प्रियांनो ठरवलेलं आहे. तिघांचं पण एक वैशिष्ट्य मी विचार करत होतो की तिन्ही कुटुंबातून ते 2 नंबरचे आहेत. आणि 2 नंबरचे कसे असतात हां सांगायला नको, सगळ्यांच्याच घरातले 2 नंबर जरा जास्तच खट्याळ असतात, उपद्रवी असतात, किंवा अजून काहीतरी त्यांना शब्द घरातले म्हणत असतील. पण या वयामध्ये हे 2 नंबरची जी मुलं आहेत त्यांनी आता ठरवलेलं आहे आणि एकमेकांना धरून ते म्हणाले की नाही, आपण ख्रिस्ताचा स्वीकार करणं गरजेचं आहे. हा कुठल्या प्रियानो मी त्यांना सुद्धा विचारतो, आणि आत्तापर्यंत ज्यांचे बाप्तिस्मे केले आपण त्या सगळ्यांना नेहमीच विचारतो, तुम्हाला बाप्तिस्मा कशासाठी घ्यायचा आहे, काय कारण आहे? म्हणून मी सांगत असतो ते, मी आईवडिलांनी मला येऊन सांगायचं नाही, ज्यांना बाप्तिस्मा घ्यायचा आहे त्यांनी मला येऊन सांगायचं, मला भेटायचं. कारण काय आहे? कुठलंही कारण नाही आहे की बाबा आम्हाला कुठल्या तरी ख्रिश्चन इन्स्टिट्यूटमध्ये कुठेतरी ॲडमिशन घ्यायचं आहे, काहीतरी एक फायदा मिळणार आहे ख्रिस्ती म्हणून. उलट आता अशी परिस्थिती आली आहे भारतात की ख्रिस्ती नाही आहे आम्ही असं म्हणतात लोक. नाही, आम्ही ख्रिश्चन नाही आहे, आम्ही दुसऱ्याच याचे आहोत अशी म्हणायची. आता काही लोकांना असं वाटतं की असं म्हटलं तर जीव वाचेल आपला. पण इथं आपण बघत आहोत प्रियांनो, हे तरुण जे आहेत ते म्हणतात नाही, ख्रिस्ताचा स्वीकार आम्हाला करायचा आहे. आणि आता त्यांनी ठरवलेलं आहे की आमच्या ठाई आम्ही स्वतः नाही तर ख्रिस्त आमच्यामध्ये जागणार आहे. आणि मागील ह्या प्रियांनो आठवड्याभरामध्ये त्यांचे क्लासेस घेत असताना ज्या परीने प्रियांनो त्यांचे रिस्पॉन्स किंवा त्यांना प्रियांनो ते जितके आतुरतेने ऐकत होते आणि वाटत होतं की लहान वयामध्येच यांना ख्रिस्त खरंच लवकर जर कळालेला आहे तर तो शेवटपर्यंत प्रियांनो राहणार आहे. कारण ह्यांचं वय जसं आपण म्हणतो प्रियांनो 20 किंवा 25 पर्यंत प्रत्येक मुलामुलीचं जीवन जे आहे ते ओल्या मातीच्या चिखलासारखं असतं प्रियांनो. त्याला आत्तापासूनच जर आकार दिला, लवकर जर त्याला आकार दिला तर पुढं जाऊन प्रियांनो ते कडक होणार आहे आणि तसाच आकार प्रियांनो ते घेणार आहेत.
त्यानंतरच्या काळामध्ये त्यांना कितीही प्रियानो तुम्ही मोडण्याचा प्रयत्न केला, वळवण्याचा प्रयत्न केला, तर प्रियानो ते मोडून जातील, ते वळणार नाहीत. आत्ताच वळण प्रियानो लावलं पाहिजे. आणि ख्रिस्ताचं वळण लहानपणीच जर प्रियानो त्यांना मिळालेलं आहे, तर पुढे जाऊन प्रियानो ते दुसऱ्यांना मार्गदर्शन करणारे लोक खात्रीने होणार आहेत. प्रियानो प्रभूमध्ये प्रियानो ते वाढतील, पण इतरांना देखील ते प्रभूमध्ये आणतील. आणि म्हणून पाऊलाचं म्हणणं जे आहे प्रियानो, ते आपण या ठिकाणी वाचत आहोत की मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळला गेला आहे. यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरता दिले. त्याने माझ्यावर प्रीती केलेली आहे. आपण ख्रिस्तावर प्रीती केलेली नाही प्रियानो. प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा म्हणतो प्रियानो, तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडलेले. आणि देवबापांनी निवडलेले प्रियानो. आज आपण चर्चमध्ये बसलेलो आहोत, आज आपण प्रियानो त्याची उपासना करत आहोत, कारण त्याने निवडलेलं आहे आपल्याला. आणि निवडून प्रियानो अशासाठी प्रियानो ठेवलेलं आहे की आपण फळ द्यावं आणि ते फळ प्रियानो टिकावं आपलं. नुसतंच निवडून ठेवलेलं नाही प्रियानो, नुसतंच निवडून प्रियानो चर्चमध्ये येऊन बसवलेलं नाही आहे. देवबापाला वाटत आहे की आपण फळसुद्धा द्यावं आणि फळ प्रियानो ते टिकावं. म्हणून प्रियानो तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. नाहीतर आज जगातले लोक प्रियानो बरेचसे रविवार म्हटलं की एक तर बिछानातच लोळत असतील, सुट्टी आहे, एकच दिवस मिळतो. कोणी घरातले कामं करत असतील, कोणी बाहेरची कामं काय राहिलेली असतील ती करण्यामध्ये व्यस्त असतो. कोणी प्रियानो वेगवेगळ्या रीतीच्या आज मित्रमंडळींना भेटायचं आहे म्हणून व्यस्त असतो. कोणी प्रियानो त्या ठिकाणी कुठलं तरी कार्यक्रम आहेत रविवारच्या दिवशीच आयोजित होतात, कार्यक्रमाची तयारी करत असतील. पण तुम्ही आणि मी प्रियानो आज सकाळच्या वेळेला जेव्हा आपण चर्चमध्ये येऊन बसतो, हे ख्रिस्ती लोकांचं वैशिष्ट्य आहे. आणि बाहेरच्या प्रियानो फक्त चर्चच्या बाहेरच्याच लोकांना, चर्च रोडच्या लोकांनाच समजतं असं नाही, तर तुम्ही तुमच्या घरातून निघताना तुमच्या शेजार पाजाऱ्यांना सुद्धा दिसतं की हे रविवारच्या दिवशी चर्चला जाणारे लोक आहेत. ख्रिस्त न बोलता तुमच्यामध्ये प्रियानो दिसायला सुरुवात होते. पण जर रविवारच्या दिवशी तुम्ही घरामध्ये बसलेले आहात, तर ते सुद्धा तुमचे शेजारचे लोक बघतील की हा चर्चला गेला नाही, ही गेली नाही आज चर्चला. त्याच्यावरून समजतं तुमचं देवाला किती महत्त्व तुम्ही देत आहात. प्रियानो, आज ख्रिस्त आपल्यामध्ये आहे, पण आपण ख्रिस्तामध्ये आहोत का? पौल प्रियानो, दुसरं एक उदाहरण आपण काढूया. कलसेकरास पत्र त्याचा 2रा अध्याय आणि 20 वचन काय म्हणतं बघा. कलसेकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 20वं वचन कोणी वाचेल मोठ्याने? कलसे 2:20. येस, पौल कलसेच्या मंडळीला देखील प्रियानो एक आव्हान म्हणून म्हणत आहे की तुम्ही जगाच्या प्राथमिक शिक्षणास ख्रिस्ताबरोबर मेलेले आहात. प्राथमिक शिक्षणात, जगाच्या प्राथमिक शिक्षणात. आणि ते प्राथमिक शिक्षण काय आहे त्याचं 21 आणि 22 मध्ये म्हटलेलं आहे. काय म्हटले ते? म्हणजे हाती धरू नका, चाखू नका, स्पर्श करू नका, अशा प्रकारचे उपभोगाने नष्ट होणाऱ्या वस्तूंविषयी माणसांच्या ज्ञानाचे व शिक्षणाचे जे विधी आहेत त्यांच्या स्वाधीन का होता. म्हणजे जगातल्या काही अशा गोष्टी आहेत की त्यांचा पगडा आपल्यावरती आहे किंवा त्यांचा प्रभाव प्रियानो आपल्यावर इतका पडलेला आहे की हे करू नका, ते करू नका, असं करू नका, तसं करू नका, असं त्या लोकांनी आपल्याला का म्हणावं? पौल म्हणतोय त्या लोकांनी आपल्याला का शिकवावं? आपण ख्रिस्ती लोक आहोत, आपण लोकांना शिकवलं पाहिजे जीवन म्हणजे काय आणि जीवन जगायचं कसं असतं. त्या लोकांनी आपल्याला शिकवायला नकोय. थोडक्यात मी म्हणत आहे प्रियानो, ख्रिस्ती लोकांकडे बाकीच्या लोकांनी बोर्ड दाखवू नये, ए बाबा तू तसं करू नको बरं का, ए बाई तू अशी का वागतेस, असं कोणी म्हणायला नको प्रियानो बाहेरच्या लोकांनी. उलट आपलं जीवन बघून
त्यांनी म्हटलं पाहिजे की अरे या माणसासारखं, या स्त्रीसारखं, या तरुणासारखं, या तरुणीसारखं मला पण जगायला पाहिजे. म्हणजेच काय प्रियानो, त्यांच्यासारखेच आपण सुद्धा हाडामांसाचे आहोत, त्यांच्यासारखेच आपण जन्म घेतलेला आहे, पण ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवल्यानंतर जुना मनुष्य मरून गेलेला आहे, तो दिसता कामा नाही प्रियानो. जुना मनुष्य दिसणं म्हणजे प्रियानो, अजूनही आपण ख्रिस्ताचा स्वीकार केलेला नाही. ख्रिस्त आमच्यामध्ये आहे, पण आम्ही ख्रिस्तामध्ये नाही आहे. आणि पौल म्हणून म्हणत आहे की तुम्ही जगाच्या प्राथमिक शिक्षणास ख्रिस्ताबरोबर मेलेले आहात, तर जगात जगत असल्यासारखे विधींच्या स्वाधीन का होता. ख्रिस्ताबरोबर मरण पावलेलं होतं आपण जगत आहोत असं नाही. आपण स्वतःसाठी आता जगत नाही. बाप्तिस्म्यानंतर प्रियानो, आज कितीतरी लोकांचं झालेलं आहे मंडळीत. काही लोकांचा कदाचित लहानपणी झाला असेल, काही लोकांचा मोठेपणी झाला असेल, काहींचा शिंपडून झाला आहे, काहींचा बुडून झालेला आहे. त्याच्यावरती आपल्याला चर्चा करायची नाही प्रियानो. शिंपडून का बुडून, मी तर म्हणेल नाही, बुडूनच व्हायला पाहिजे. कारण शिंपडून त्याच लोकांचा होतो की जे लहान असतात. लहान मुलांना प्रियानो ह्या गोष्टी समजत नाहीत. हा, नंतरच्या काळामध्ये दृढीकरण होत असतं त्यांचं, पण जेवढं गांभीर्य प्रियानो त्या व्यक्तीला त्या ठिकाणी यायला पाहिजे तेवढं मला नाही वाटत प्रियानो कुठं झालं आहे. आणि मुळात लहान मुलांचा बाप्तिस्मा पवित्र शास्त्रामध्ये कुठेही दिलेला नाही आहे. तो भाग वेगळा. परंतु प्रियानो मला म्हणायचं आहे की ज्यावेळेला प्रौढ मनुष्य होतो त्यावेळेला प्रियानो त्याला समजतं की मी ख्रिस्तासाठी मरणं म्हणजे काय आणि ख्रिस्तासाठी जगणं म्हणजे काय. ज्यांचा बाप्तिस्मा झालेला आहे त्या दिवसापासून आठवा जरा प्रियानो, तुमचा बाप्तिस्मा कधी झाला, किती वर्ष झाले त्या बाप्तिस्म्याला, तो बाप्तिस्मा होऊन किती वर्ष झाले. त्या दिवसापासून प्रियानो तुम्ही स्वतःसाठी नाही तर ख्रिस्तासाठी जगायला पाहिजे होतं. ज्या दिवशी तुमचा बाप्तिस्मा झालाय त्या दिवसापासून ख्रिस्तासाठी. आणि काय जगलत प्रियानो तुम्ही ख्रिस्तासाठी तुमचा बाप्तिस्मा झाल्यापासून? हा प्रश्न मी प्रत्येकाला म्हणेल, आपल्या अंतःकरणामध्ये त्याचं उत्तर द्या. काय जगलो मी ख्रिस्तासाठी? मी संसारामध्ये रमून गेलो, माझं कुटुंब मी बघितलं, माझी नोकरी बघितली, मी सगळं ह्याच्यासाठीच वेळ घालवला, पण ख्रिस्तासाठी मी काय जगलो, काय केलं मी ख्रिस्तासाठी? हा प्रश्न प्रियानो प्रत्येकाला विचारणं गरजेचं आहे. आणि पौल जसं म्हणत आहे की आपण ख्रिस्ताबरोबर मेलेले आहात आणि जगात जगत असल्यासारखे विधींच्या स्वाधीन का होता. आपण जगामध्ये जगतोय प्रियानो, पण जगासाठी जगत नाहीये, आपण ख्रिस्तासाठी जगत आहोत. जसा प्रियानो पाण्यामध्ये मासा असतो समुद्रात, तो मासा पोहत असतो, पण समुद्रातल्या पाण्याचा अंश कसा असतो? समुद्राचं पाणी खारट, ते त्याच्यात येतं का? अख्ख्या एवढा मोठा समुद्र आहे, मासा किती लहान आहे. समुद्राच्या तुलनेमध्ये माणूस जरी म्हटलं तरी लहान आहे. देव मासा म्हटलं तरी तो सुद्धा समुद्र इतका मोठा आहे पृथ्वीवरती की देव मासा जरी म्हटला तरी तो सुद्धा खूप लहान आहे प्रियानो. आता विचार करा, जे मासे तुम्ही घरी आणून जर शिजवून खात असता, तो मासा त्या पाण्यामध्ये कसा असेल, त्याच्यावर किती दबाव असेल, समुद्राचा किती दबाव असेल त्याच्यावर. पण तरी देखील त्याच्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचं खारटपणा, मीठ जात नाही. कारण स्त्रिया ज्या वेळेला घरामध्ये बनवतात त्यात परत मीठ टाकावंच लागतं, का नाही टाकत? एवढा मोठा समुद्राचा दबाव त्या एवढीशा माशावर आहे, पण तो बिलकुल एक अंश सुद्धा येऊ देत नाही. जगात राहत असताना आपल्या स्वतःसाठी नाही, ख्रिस्तासाठी जगणं गरजेचं आहे प्रियानो. आणि हे पाळकाचं आणि सुवार्तिकांचं काम नाही आहे, विश्वासणाऱ्यांचं काम आहे प्रियानो. प्रत्येक विश्वासणारा असंच जगला पाहिजे. आपल्याला वाटतं की नाही, ते सुवार्ता प्रसार करणं, भक्ती चालवणं, मिशनरी व्हावणं, ते सगळं निवडले लोक, आम्ही फक्त रविवारचं अटेंड करायचं आणि घरी जायचं. बाप्तिस्म्याच्या दिवसापासून प्रियानो
आणि पाऊल म्हणत आहे प्रियानो की तुम्ही जगात प्राथमिक शिक्षणास ख्रिस्ताबरोबर मेलेले आहात, तर जगात जगत असल्यासारखे विधींच्या स्वाधीन तुम्ही का होता? ते सर्व जगातल्या ज्या गोष्टी आहेत ते प्रियानो दुय्यम स्थान असलं पाहिजे. आपण म्हणत नाही प्रियानो सर्व काही एकदम ताबडतोब सोडून आपण सर्वांनी पाळकच व्हावं, मिशनरीज व्हावं, सुवार्थिक व्हावं. नाही, प्राथमिक शिक्षण जे आहे ते प्रियानो ख्रिस्तामध्ये आणि प्राथमिक कर्तव्य जे आहे ते ख्रिस्तासाठी असणं गरजेचं आहे. पौलच प्रियानो इफिसच्या मंडळीला सुद्धा काय म्हणतो बघा. इफिसकरास पत्र 2 अध्याय आणि 5 वचन काय म्हणतं बघा. इफिसकरास पत्र 2 अध्याय आणि 5 वचन. येस, ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले, कृपेने तुमचे तारण झालेले आहे. आपण काय होतो प्रियानो? 4थं वचन काय म्हणत आहे बघा. 3ऱ्यापासून वाचतो. त्या लोकात आम्ही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छेप्रमाणे करीत होतो व स्वभावता इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. तरी देव दयासंपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेलो असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले, कृपेनेच आपले तारण झालेले. पूर्वीचं जीवन आता तोच पौल प्रियानो इफिसच्या मंडळीला सांगत आहे. पूर्वी दैहिक वासनांमध्ये आपण जगत होतो, इच्छा वाटेल तसं प्रियानो आपण करत होतो. पण आता ख्रिस्तामध्ये आल्यानंतर आता त्या सगळ्या गोष्टी स्वतःसाठी जगणं नाही, मी स्वतः नाही, माझं म्हणणं नाही. जगातली प्रियानो स्वार्थ समाज आपल्याला तशा प्रवृत्तीकडे प्रियानो घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. स्वार्थ समाज, मी, माझं, मला एवढे शब्द आपल्याला माहिती आहे. आणि जसं मी, मला, माझं हे शब्द प्रियानो ओरबडणाऱ्या गोष्टी आहेत, दुसऱ्यांना प्राधान्य देणाऱ्या नाही आहेत, इतरांना प्रियानो त्या ठिकाणी प्राधान्य देणारे नाही आहेत. हे तर प्रियानो सामाजिक झालं. पण इथं ख्रिस्त म्हणत आहे किंवा पाऊल म्हणत आहे प्रियानो वचनाद्वारे की आपण आता माझं, मला, मी असं म्हणण्यापेक्षा मी ख्रिस्तासाठी सर्व काही आहे. जगणं माझ्यासाठी ख्रिस्त. आणि पाऊल काय म्हणतो? मेलो तर लाभच आहे. जगलो तर ख्रिस्तासाठी आणि मेलो तर लाभच लाभ आहे. कारण त्या ख्रिस्तासाठी मी इथं जगत आहे, लोकांना त्या ठिकाणी देवाचं वचन किंवा सुवार्ता सांगत आहे, प्रभूच्या मार्गामध्ये त्यांना आणण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्या ख्रिस्तासाठीच मला जर मरावं लागलं तर फायदा होणार आहे माझा. का? तर त्या ख्रिस्ताच्या जवळच मी जाणार आहे आता एकदम. आणि म्हणून प्रियांनो तुम्हाला आणि मला ही गोष्ट महत्त्वाची आहे की आपण ख्रिस्ताबरोबर जिवंत केलेलं होतो. आधी म्हणतो वधस्तंभावर मारलं गेलेलं आहे, त्यानंतर तो म्हणतो आता ख्रिस्तामध्ये प्रियांनो आपल्याला जिवंत करण्यात आलेलं आहे. सो बाप्तिस्मा देखील प्रियांनो मुद्दामून पाण्याचं प्रतीक म्हणून प्रियांनो आपण पाहतो की बुडून ज्याला बाप्तिस्मा म्हटला जातो की जुना मनुष्य पाण्यामध्ये जातो, एक प्रतिकृती आहे ती. आणि पाण्याच्या वर ज्या वेळेला तो येतो त्यावेळेला संपूर्ण रीतीने तो एक नवीन मनुष्य झालेला आहे. बाप्तिस्मेच्या क्लासमध्ये मी त्यांना सांगत होतो की गरजेचं नाही की पाण्यामधून वर आलंच आल्यानंतरच, आणि आलं तर पाहिजे. त्यांना भीती वाटते काही जणांना. नाही, पाण्याच्या वर यायलाच पाहिजे, पण गरजेचं नाही की बाप्तिस्म्याच्याच वेळेला तुमचं जीवन बदललेलं जाणार आहे. नॉट नेसेसरी. कदाचित त्या बाप्तिस्म्याच्या आदल्या रात्री, त्या दिवशी, सकाळी सकाळी तुमचं जीवन बदललं जाईल. तुम्ही कुठेतरी पश्चातापी रूपीने संपूर्ण आपली पापं देवाला कबूल करताल आणि तुम्हाला देवबापाचा आत्मा त्या ठिकाणी चालवत असताना सांगेल की येस, तू माझा निवडलेला पुत्र आहेस, तू कन्या आहेस. हे एक प्रतीक आहे मंडळी समोर. पाण्याच्या वर, पाण्यात जाऊन पाण्याच्या वर येतो आपण, नवीन मनुष्य झालेला आहे म्हणून. सो म्हणून आपण प्रियांनो जसा ख्रिस्त
मेला आणि जिवंत झाला. तसं प्रियांनो, ह्या जगामध्ये जगत असताना पाण्यामध्ये बाप्तिस्मा घेऊन आपण म्हणत असतो की जुना मनुष्य गेला आणि आता नवीन जगत आहोत. आणि एवढंच नाही तर प्रभू येशू ख्रिस्त जसं प्रियांनो मृत्यूवरती विजय मिळून तिसऱ्या दिवशी उठलेला आहे, ती एक आशा निर्माण करते आपल्याला की आपण सगळे जर शेवटपर्यंत ख्रिस्तामध्ये जगत असताना जर मृत्यूने गाठलं तर पुनरुत्थान आपलं होणार आहे, तर पुनरुत्थान होणार आहे, अन्यथा नाही. शेवटपर्यंत आपली धावलो नाही आपण, मग न्यायाच्या दिवसासाठी उठवलं जाईल. पण जर आपल्याला वाटत आहे की त्याचं दुसरं आगमन, प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन ज्या वेळेला होईल, तो ढगामध्ये असताना प्रियांनो मोठमोठ्या रीतीने तुतारीचा नाद होईल आणि कबरांमधून प्रियांनो विश्वासणारे लोक उठणार आहेत. विश्वासणारे प्रियांनो, शेवटपर्यंत जीवन जगत असलेले लोक उठणार आहेत. सगळेच नाही उठणार कब्रस्थानातून. हे मी नाही सांगत प्रियांनो, पवित्र शास्त्र सांगत आहे. आणि जे राहतील प्रियांनो ते न्यायाच्या दिवसासाठी उठवले जातील. पण जर आपल्याला वाटत आहे की नाही, ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळेला मला सुद्धा त्या ठिकाणी घेतलं जायला पाहिजे, तर प्रियांनो अगदी शेवटपर्यंत जगत राहणं. एकदा का जिवंत झालेले आहात, एकदा का तुमचं प्रियांनो आता बाप्तिस्मा झालेला आहे, इथून पुढं मी ख्रिस्तासाठीच जिवंत राहणार. आणि म्हणून प्रियांनो त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे की मी आज प्रभू माझ्यामध्ये तर आहे, पण मी प्रभूमध्ये आहे का? दर दिवशी प्रियांनो हा प्रश्न झोपेला जाण्याआधी विचारणं गरजेचं आहे आणि सकाळी उठल्यावरती सुद्धा विचारणं गरजेचं आहे. ख्रिस्तासाठी मी आज जगणार आहे. देवाला धन्यवाद देऊन झोपायचं, ख्रिस्तासाठी मी आज जगून दिवस संपवत आहे. दर दिवशी ही प्रॅक्टिस ठेवली, खात्रीने प्रियांनो आपलं पुनरुत्थान होणार आहे. पौल प्रियांनो ह्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला दाखवत आहे. एक शेवटचं प्रियांनो उदाहरण काढूया, वचन काढूया आणि त्यानंतर मी थांबत आहे. रोमकरासपत्र 8 अध्याय आणि 17 वचन प्रियांनो काय म्हणतंय. रोमकरासपत्र त्याचा 8 अध्याय 17 वचन. येस, थँक्यू. वचन म्हणत आहे, आणि जर मुले तर वारसी आहोत, म्हणजे देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस असे आहोत. आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावे म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगीत असलो दुःख भोगत असलो, काढून टाका ना तो शब्द, कशाला एवढं जोर देत आहे. कोणी म्हणेल का असं? तरच आठवण करून देत आहे. साधं सुद्धा लाईफ नाही आहे हे. वारीस होण्यासाठी, ख्रिस्ताबरोबर वारीस जर व्हायचं असेल तर त्याच्याबरोबर प्रियांनो दुःख सुद्धा भोगणारे असले तरच आपला वधस्तंभ घेऊन दर दिवशी माझ्या मागे अनुसरणारे असतील तरच. शब्द म्हटलेला आहे तरच. आणि जर नाही तर प्रियांनो वी आर होपलेस, नो होप. आणि म्हणून ख्रिस्त आपल्याला, पौल ख्रिस्तामध्ये तो म्हणत आहे, जर आपण 14 पासून वाचलं प्रियांनो तर समजेल आपल्याला. तिथं म्हटलेलं आहे, कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे तितके देवाचे पुत्र आहेत. आपण सगळ्यांना प्रियांनो, मी परत एकदा ह्या सिद्धांताकडे प्रियांनो तुमचं लक्ष लावत आहे. म्हणजे दरवेळेला सांगत असतो, हे देवाचा जो आत्मा आहे तो फक्त पाळकाला, एखाद्या ब्रदरला, एखाद्या सिस्टरला, सेवा करणाऱ्यांनाच मिळालेला असं नाही, मोठमोठ्या सेवकांनाच मिळालेलं असं नाही.
तो आत्मा, देवाचा आत्मा सगळ्यांना मिळालेला आहे प्रियानो. मिळेल की जे आपल्या पापांचा पश्चाताप करतील आणि प्रभू येशू ख्रिस्तालाच फक्त आपला देव म्हणतील, त्या सगळ्यांना पवित्र आत्मा मिळालेला आहे. आणि म्हणून प्रियानो तो म्हणत आहे, जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे तितके देवाचे पुत्र आहेत. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळालेला नाही, तर ज्याच्या योगे आपण अब्बा बापा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळालेला आहे. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत. दरवेळेला प्रियानो हा आत्मा आपल्याला साक्ष देतो आणि सांगतो, अरे तू देवाचं लेकरू आहेस, अरे तू देवाचा मुलगा आहे, तू देवाची मुलगी आहे, अरे हे करू नको, हे शोभत नाहीये. आणि म्हणून प्रियानो वारंवार देवाचा आत्मा आपल्याला देखील प्रियानो मार्गदर्शन करत असतो. मी मागच्या वेळेला प्रियानो एक उदाहरण म्हणून वापरलं होतं की सगळ्यात श्रीमंत माणसाचा मुलगा जर कुठल्या तरी रस्त्यावरचा वडापाव खायला जर थांबत असेल तर काय म्हणतील? त्याचा ड्रायव्हर गाडीतून तो उतरल्यावर ड्रायव्हरच त्याला म्हणेल, साहेब इथं कशाला गाडी थांबवायला लावता? तो म्हणतोय, नाही नाही मला वडापाव खायचा आहे तुला. अहो तुम्ही खाऊ नका इथला वडापाव, एकतर ते हायजिनिक नाही आहे तेवढं आणि तुम्हाला ते शोभणार पण नाही. तुमचा बाप सगळ्यात मोठा श्रीमंत माणूस आहे आणि तुम्ही तो वडापाव खाताय. वाटल्यास तोच जर खायचा असेल तर घरी जाऊन खाऊ असं त्याचा ड्रायव्हरच म्हणेल. त्याच्याबरोबर तर बाकीचे मित्र पण असू शकतात, ते सुद्धा म्हणतील, अरे इथं काय वडापाव खातो तू, भारीतला वडापाव खाऊ आपण. वाटल्यास हाच वडापाव 5 स्टारमध्ये बसून खाऊ आपण, पण तिथं नको उभा राहू बाबा तू. अगदी तीच गोष्ट आहे प्रियानो. या जगामध्ये आपण वावरत असताना आपण काय करतो, कसं करतो, हा देवाचा आत्मा आपल्याला प्रियानो वारंवार सांगत असतो, अरे नको करू, हे शोभत नाहीये. अरे तू त्या स्वर्गीय पित्याचा पुत्र आहेस, वारीस आहेस, तू शोभणार नाही, ह्या गोष्टी करू नको, जगामध्ये अशा रीतीने वागू नको, विचार करू नको, कृती करू नको. कारण तुझं एक पाऊल, तुझी एक कृती तुलाच नाही तर त्या स्वर्गीय देवाला देखील त्या ठिकाणी बट्टा लागण्याची शक्यता आहे. आणि म्हणून देवाचा आत्मा प्रियानो तुम्हाला आणि मला दिलेला आहे. तो आपल्याला गाईड करतो प्रियानो, तो आपल्याला मार्गदर्शन करतो, काय करायचं काय नाही वारंवार सांगत असतो. आणि पौल प्रियानो ह्या रोमच्या मंडळीला प्रियानो मुद्दामून सांगत आहे. आणि म्हणून 17 वचन, आणि जर मुले तर वारसे आहोत, म्हणजे देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस. किती सुंदर प्रियानो, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, पण देवाचे पुत्र आपण देखील आहोत, देवाच्या कन्या आपण देखील आहोत, आणि आपण सोबतीचे वारीस आहोत. इक्वल जो त्याला वाटा मिळणार आहे तो आपल्याला सुद्धा वाटा आहे प्रियानो. काय त्या देवाची कृपा प्रियानो आपल्यावर, किती तो प्रेमळ देव, किती दयावान आहे. आपण कोणी काही नसताना प्रियानो, धूळ आणि मातीमध्ये सुद्धा प्रियानो आपली गणना होणार नाही, अशा व्यक्तीला तो स्वतःच्या पुत्राबरोबर वारीस म्हणून ठेवतोय. काय त्याचं हृदय किती मोठं आहे प्रियानो. आज प्रियानो ह्या गोष्टींची जाणीव व्हायला पाहिजे. आणि म्हणून मी मागाशी म्हटलं प्रियानो, फक्त बाप्तिस्मा होतोय त्याच मुलांचा नाही, आपण जे विश्वासणारे लोक आहोत, ह्या जगामध्ये जगत आहोत. कदाचित प्रियानो गेलं 2024 गेलं आपलं असं रडत मडत कसत काहीतरी जीवन जगत, पण आता मात्र प्रियानो निश्चय करा की नाही, मला ते स्टँडर्ड जपायचं आहे, पवित्रतेचं स्टँडर्ड जपायचं आहे. मी त्या देवाचा पुत्र आहे, मी त्या देवाची कन्या आहे. जगात वावरत असताना मला ज्या गोष्टी खरंच देवाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत त्याच मी करणार. माझ्या दृष्टिकोनातून त्या महत्त्वाच्या आहेत त्याकडे मी दुर्लक्ष करेल. मी नाही तर ख्रिस्त माझ्या ठाईत जगत आहे. सो डिसेंबर म्हटलं आपण प्रियानो, आम्हामध्ये देव, पण जानेवारीमध्ये म्हणू आपण प्रियानो, काय आम्ही देवामध्ये आहोत का? आम्ही देवामध्ये आहोत का? जर आपण देवामध्ये आहोत,
हा प्रश्न दरवेळ दिवशी प्रियानो मनामध्ये भेडसत राहायला पाहिजे. मी देवासाठी आहे, मी देवासाठी जगत आहे, मी देवाचं कार्य करणार आहे आणि देव माझ्यामध्ये त्याच वेळेला मला सहाय्य करणार आहे. सो ख्रिस्त आम्हामध्ये आहे, पण आम्हीसुद्धा त्या देवामध्ये इथून पुढे राहणार आहोत. सो नवीन जे बाप्तिस्मा घेणारे आहेत त्यांनाच नाही तर आपण सर्वजण प्रियानो या गोष्टीकडे लक्ष देऊ. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याच प्रियानो या सर्व गोष्टींसाठी आपला प्राण वधस्तंभावर दिलेला आहे. प्रार्थना करूया प्रियानो. प्रभू आपल्यासाठी जगात मानवाचं रूप धारण करून आला, परंतु प्रियानो आपण मानव असताना देव आपल्याला त्याच्या पुत्राचं प्रियानो रूपांतर होण्यासाठी प्रियानो बोलवत आहे. आपण मागे राहू नये. ख्रिस्त जर आज आला तर प्रियानो आपण कोठे राहू? आपण खरोखर घेतले जाऊ का इथे मागेच राहू? त्याची इच्छा नाही की मागे राहावं, परंतु त्याची इच्छा आहे सर्वत्र सर्वांनी पश्चाताप करावा आणि खरोखर प्रभू येशू ख्रिस्ताला आपला देव म्हणून आपल्या अंतःकरणात स्वीकारावं. यावेळेला प्रियानो आपण काही वेळ प्रार्थनेमध्ये अंतःकरणातून प्रभूला सादर करू. अक्षय स्थितीत वाचणाऱ्या थोर अनुग्रहकारी आमच्या जिवंत प्रभू परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ता, पवित्र आत्मे, आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानत आहोत. तुझ्या या प्रभू वेगवेगळ्या रीतीने आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली जी वचनं प्रभू आम्ही वाचली, समजून घेतली, त्यावर मंथन चिंतन केलं प्रभू. आम्ही खरोखर स्वतःच्या अंतःकरणामध्ये प्रभू जो निर्णय घेतलेला आहे तो तुझ्या आत्म्याच्याच प्रभू सहाय्यामुळं आहे. आज ज्या प्रियजनांनी या ठिकाणी बसून प्रभू तुझं वचन ऐकलेलं आहे, ज्या स्थितीमध्ये प्रभू त्यांना तू आणलंस त्याच स्थितीमध्ये प्रभू त्यांना तू पाठवणार नाही, परंतु त्यांचं देखील रूपांतर बदल प्रभू तू लवकरच या वेळेला करत आहेस. म्हणून प्रभू आम्ही तुझे आभार मानतो. कारण प्रत्येकाच्या अंतःकरणातली पश्चातापाची प्रार्थना, समर्पणाची प्रार्थना नव्याने प्रभू परमेश्वर स्वतःला प्रभू तुझ्यासमोर सादर करत असताना या सर्वांना प्रभू परमेश्वर तू खरोखर तुझ्याच प्रभू पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन लाभू दे. आणि खरोखर प्रभू परमेश्वर कुठल्या मनुष्यासाठी नाही, परंतु त्यांनी स्वतःसाठी सुद्धा नाही, पण प्रभू तुझ्यासाठी आपलं जीवन जगावं हे प्रभू परमेश्वर सदैव उद्देश त्यांच्यासमोर असू दे. आम्ही धन्यवाद देतो प्रभू. तू आम्हाला कधी सोडलेलं नाही, टाकलेलं नाही. जगातील प्रभू परमेश्वर आज कित्येक लोक आहेत की खरोखर प्रभू ख्रिस्तासारखं जीवन जगत असताना नाना प्रकारच्या प्रभू दोषांना त्यांना सामोरं झालं. आज कितीतरी त्यांच्यावरती प्रभू अतिप्रसंग होत आहे, छळ होत आहे. काही जणांना प्रभू आपल्या घरापासून ते विस्थापित झालेले आहेत. प्रभू आज कुटुंब देखील प्रभू परमेश्वर उद्ध्वस्त झालेले. आम्ही आठवण करतो प्रभू त्या ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसाठी, त्या सेवकांसाठी की जे प्रभू आज मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या भागामधले प्रभू जे विश्वासणारे आहेत, मंडळे आहेत, सेवक आहेत, सेविका आहेत की ज्यांना खरोखर प्रभू परमेश्वर आज जेलमध्ये टाकलेलं आहे. का तर ते प्रभू तुझ्या वचनाप्रमाणे ते जगत आहेत. आज प्रभू त्यांची देखील प्रभू तू लवकरात लवकर सुटका कर. राजकीय परिस्थिती, सर्व कायदे पंडित यांना आपल्या हातामध्ये घे प्रभू. आणि जो गुन्हा त्यांच्याकडून प्रभू परमेश्वर झालाच नाही त्याबद्दल प्रभू परमेश्वर त्यांना शिक्षा देऊ नकोस, परंतु प्रभू उलट त्यांच्याद्वारे प्रभू आज इतरांना एक साक्ष म्हणून त्यांचं जीवन प्रभू परमेश्वर एक आदर्श ख्रिस्ती व्यक्ती म्हणून प्रभू तू सर्वत्र दिव्यटणीवर ठेवलेल्या दिव्याप्रमाणे प्रभू तू चमकव. ये प्रभू, आज आम्ही प्रार्थना करत आहोत इथं उपस्थित असलेल्या सर्व तुझ्या या लहान थोर प्रियजनांसाठी, त्यांच्या जीवनासाठी आम्ही तुझं गौरव करतो. आज प्रभू त्यांना तू इथपर्यंत जसं आणलंस, आमचा विश्वास आहे पुढील जीवनामध्ये त्यांचं सहाय्य होशील. आम्ही विश्वास ठेवतो प्रभू जे तरुण आज या ठिकाणी प्रभू जे बाप्तिस्मा घेणार आहेत, आज त्यांचं जीवन देखील प्रभू तू आतून बाहेरून पाहिलेलं आहेस.
आणि खात्रीने प्रभू तुझ्या आत्म्याचं मार्गदर्शन आणि आत्म्याचा वर्षाव यावेळेला देखील प्रभू तू नव्याने त्यांच्यावरती प्रभू तू वर्षवणार आहेस. ये प्रभू, त्यांचं सहाय्यक हो. ज्या कुटुंबामध्ये ते राहत आहेत, ज्या ठिकाणी प्रभू त्यांचं उठणं बसणं आहे, सर्वांसाठी प्रभू ते एक आशीर्वादाचे कारण होतील आणि त्यांच्या जीवनाद्वारे प्रभू तू अधिक उंचवला जाशील. ताऱ्याप्रमाणे प्रभू चमकणारा प्रकाश, इतरांना मार्गदर्शन करणारे असं त्यांचं प्रभू तू जीवन घडव. पुन्हा एकदा आम्ही पुढचा विधी तुझ्या पवित्र हातात देत आहोत. प्रभू ये, तुझ्याच प्रभू परमेश्वरा स्तुती स्तवनास आम्हाला प्रभू तू गुरफटून घे. येशूच्या पवित्र गोड नावात मागत आहोत म्हणून तो